आपण बसलेलो आहोत. आपल्याला ठाऊक आहे की आपला जो आराधनेचा केंद्रबिंदू प्रभू येशू ख्रिस्त याच्या विषयीच्या काही गोष्टी किंवा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्याच्या काही दिलेल्या नाव याच्याविषयी आपण पाहूया. एक त्याचं जे नाव आहे प्रभूचं किंवा आपल्या प्रभूला जो म्हटलेलं आहे, एक आहे की ज्याला इंग्लिश मधून म्हणतात लॉर्ड गॉड किंवा प्रभू आणि परमेश्वर. याविषयी जर का आपण पाहिलं तर प्रगटीकरण याचा अध्याय 4 याचं वचन 11, प्रगटीकरण अध्याय 4 वचन 11, तेथे असं लिहिलेलं आहे, हे प्रभू आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस. इथे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण पाहतो, जे स्वर्गातील एक चित्र आहे. त्या चित्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तेथे प्रभू आणि देव असं म्हटलेलं आहे. अशाच प्रकारे इब्री लोकासपत्र याचा अध्याय 1 वचन 8 ते 12, इब्री लोकासपत्र याचा अध्याय 1 वचन 8 ते 12, येथे देखील अशा प्रकारचंच वचन आपण पाहतो. इथे असं म्हटलेलं आहे वचन 8 मध्ये, पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगानयुगीचे आहे आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. वचन 10, आणि हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हाताची कृती आहे. या दोन्हीही भागात आपण पाहतो, वचन 8 आणि वचन 10, येथे ज्याप्रमाणे यहोवा परमेश्वर किंवा पिता जो आहे हा पुत्राविषयी म्हणत आहे की हे देवा, तुझे राजासन युगानयुगीचे आहे, किंवा हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलेला आहेस. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तो कशा प्रकारे आपला प्रभू आहे किंवा देव आहे येथे आपण पाहतो. खरं पाहता प्रभूविषयी किंवा देवाविषयी जर का आपण पाहिलं तर उत्पत्तीमध्येच ज्यावेळी परमेश्वराने सृष्टी, जी अवघी सृष्टी जी आहे, जी आपल्या शब्दाने ज्याने जी निर्माण केली, तेथे देखील आपण पाहतो की देव असा म्हटला की चला आपण, तेथे देखील आपण एक त्रिएक रूपाने तेथे आपण पाहतो. आणि आपल्याला ठाऊक आहे की जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जेथे जेथे परमेश्वराचा काही ठिकाणी दूत म्हटलेला आहे किंवा परमेश्वर जेथे स्वतःहून भेटण्यासाठी मानव देहाद्वारे आलेला आहे, तिथे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताची ती एक प्रतिछाया होती. आणि आपल्याला ठाऊक आहे की उत्पत्तीमध्ये आपण त्याला सृष्टीकर्ता याच्याद्वारे पाहतो, आणि ज्याप्रमाणे निर्गमनामध्ये आपण त्याला जसा दिवसातला मेघस्तंभ, रात्रीचा अग्निस्तंभ याच्याद्वारे इस्रायल लोकांसोबत त्याला आपण चालताना पाहतो. अब्राहमाला ज्यावेळेस पाचारण केलं त्यावेळेस त्याने एक अनोळखी किंवा न पाहिलेल्या देवावरती त्याने जो विश्वास ठेवला, त्या विश्वासामध्ये आपण तो देव आणि तो प्रभू पाहतो. याच प्रकारे आपण इसाहकाच्या ज्याप्रमाणे अर्पण ज्यावेळेस अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं होतं उत्पत्तीच्या 22व्या अध्यायामध्ये की तू जाऊन इसाहकाचं अर्पण कर, तेथे देखील त्याच्या अर्पणाचं जे मूळ आपण पाहतो ते देखील आपला प्रभू आणि तेथे देव असल्याचं आपण पाहतो. आणि याकोब, ज्याला परमेश्वराने इस्रायल हे नाव दिलं आणि ज्याला अगणित असे आशीर्वाद, भविष्याचे जे आशीर्वाद त्याला जे दिले गेले, तेथे देखील त्या विश्वासाचा मूळ आपण पाहतो किंवा तेथे देखील परमेश्वर जो आहे तो त्यांना त्यांचा प्रभू किंवा देव अशा प्रकारे तो त्यांना संबोधतो किंवा त्यांना स्वतःविषयी सांगतो. आणि ज्यावेळेस आपण मोशेला ज्यावेळेस परमेश्वराने प्रथमतः दर्शन दिलं आणि त्याने त्याला विचारलं की तुझं नाव काय, मी लोकांना काय सांगू की मी मी कुठून आलेलो आहे, त्यावेळेस देव त्याला म्हणतो की तू त्यांना हे सांग की मी आहे तो आहे. म्हणजे त्याचं नाव यहोवा आहे, तो न बदलणारा देव आहे. इथे आपण प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे देव आणि प्रभू आहे अशा प्रकारे पाहतो. दुसरं जे आहे की आपला देव जो आहे हा लॉ ऑफ गॉड किंवा कराराचा परमेश्वर आहे. सर्वात प्रथम आपण एक उत्पत्तीमध्ये अध्याय 9 आणि वचन 13 इथे जर का पाहिलं तर तेथे नोहा सोबत परमेश्वराने प्रथमतः एक करार केलेला पाहतो. ज्यावेळेस आपल्याला ठाऊक आहे की जलप्रलय आला, संपूर्ण पृथ्वीचा विनाश झाला आणि नोहा आणि त्याचं कुटुंब आणि तारवत किंवा त्याच्या सोबत जे होडीत असलेले प्राणी त्यांच्याखेरीज ह्या पृथ्वीवरती कोणीच वाचलं नाही. आणि त्यावेळी परमेश्वराने प्रथमतः मोशे सोबत एक करार केला. त्याने आकाशामध्ये, ज्याला मेघधनुष्य म्हणतात, ज्याला आज आपल्या काळामध्ये आपण ज्याला रेनबो किंवा इंद्रधनुष्य म्हणतो, असा असा मेघधनुष्य जो आहे हा एक कराराचं चिन्ह म्हणून तिथे ठेवलेला पाहतो. आणि उत्पत्तीचा अध्याय 17 वचन 1 आणि 2 येथे आपण पाहतो की देवाने अब्राहमासोबत कशा प्रकारचा करार केला की पुढील भावी पिढीमध्ये व येणाऱ्या भविष्यामध्ये कशा प्रकारे अब्राहमाद्वारे
परमेश्वर एक मोठं राष्ट्र, एक मोठी संतती जी पूर्ण पृथ्वी व्यापून टाकणार आहे, जी सर्व पृथ्वीवरती पांगलेली असेल आणि जी त्याच्या गणतीच्या बाहेर आहे, अशा प्रकारची, जी त्याच्या गणनेच्या बाहेरची आहे, अशा प्रकारची संतती किंवा अशा प्रकारचा वंश परमेश्वर त्याच्याद्वारे उत्पन्न करणार आहे. अशा प्रकारचा आपण करार तेथे पाहतो. आणि ज्यावेळेस आपण नवीन करारात येतो आणि त्या माडीवरच्या खोलीकडे ज्यावेळेस आपण आपलं लक्ष लावतो, मत्ते याचा अध्याय 26 वचन 17 ते 29 मध्ये आपण ते दृश्य पाहतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत शेवटचं भोजन करावयास बसला होता आणि आपण पाहतो की त्याने भाकर घेतली, ती मोडली, ते शिष्यांमध्ये दिली. त्याच्यानंतर प्याला घेतला, तो त्याच्यावर त्याने आशीर्वाद मागितला, तो शिष्यांमध्ये दिला. आणि तेथे आपण पाहतो की एक नवीन करार जो आहे हा तेथे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रस्थापित केलेला आपण पाहतो. अशा प्रकारे आपण त्याला एक कराराचा परमेश्वर, जो जुन्या करारातही होता, जो नवीन करारात देखील आहे, अशा प्रकारे आपण तेथे कराराचा परमेश्वर देखील पाहतो. त्याच्यानंतर आहे लव्ह ऑफ गॉड, की परमेश्वराचं प्रेम. खरं पाहता आपण जर का रोम्याचा 5 आणि 8 मध्ये पाहिलं तर तेथे असं लिहिलेलं आहे की आपण पापी असता ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. खरी गोष्ट आहे की आपण तेथे ज्यावेळेस पौल त्याच्याप्रमाणे लिहित आहे, पौल फक्त स्वतःसाठी, त्या मंडळीसाठी लिहित नाहीये, परंतु त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मनुष्याची स्थिती आहे की पहिल्या आदमापासून जे पाप झालेलं आहे, जे शेवटच्या मनुष्यापर्यंत जे पाप होणार आहे आणि जे भावी पिढीचे पाप आहे ज्याच्याविषयी आपण विचारही केलेला नाही, अशा सर्व पापांसाठी इथे पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. आणि त्याच प्रकारे जे आपल्या सर्वांना ठाऊक असणारं पाठांतर असलेलं वचन आहे योहान 3:16, इथे देखील आपण तेच पाहतो की देवाने जगासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला दिले. येथे आपण परमेश्वराचं जे आपल्यावरती आगापे प्रेम आहे, ते आपण इथे आगापे प्रेम आपण पाहतो. रोम 8:39 मध्ये असं लिहिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करू शकणार नाही. येथे आपण परमेश्वराचं जे प्रेम आहे, जे एवढं असीम प्रेम आहे, इतकं मोठं प्रेम आहे, ज्याच्यापासून कोणीच आपल्याला विभक्त करू शकत नाही, अशा प्रकारचं आपण परमेश्वराचं प्रेम पाहतो. आणि आपल्याला ठाऊक आहे की ज्याप्रमाणे पहिल्या योहानात म्हटलेलं आहे की देव स्वतःहून प्रीती आहे, म्हणजे प्रीती जो आहे हा देवाचा स्वतःचा एक गुणधर्म आहे, त्याचा तो गुण आहे. या प्रीतीच्या परमेश्वराविषयी ज्यावेळेस आपण अधिक पाहतो त्यावेळेस तो एक लॅम्ब ऑफ गॉड किंवा परमेश्वराचा कोकरा देखील आपल्याला आढळतो. ज्यावेळेस आपण उत्पत्तीच्या 22व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस त्या इसाहकाच्या अर्पणाविषयी आपण ज्यावेळेस पाहतो, तिथे आपल्याला आठवतं की ज्यावेळेस देव अब्राहमाला म्हणाला किंवा दूत अब्राहमाला म्हणाला की त्या मुलावरती सुरा चालवू नकोस, इसाकाचा वध करू नकोस. आणि तिथे आपण पाहतो की एक एक तिथे झाडामध्ये एक मेंढा किंवा तिथे एक कोकरा आपण पाहतो की जो तिथे अर्पीला गेला, म्हणजे इसाहाकाच्या बदलेचं तिथे आपण एक अर्पण पाहतो. परंतु ज्यावेळेस आपण आपला जो परमेश्वराचा कोकरा आहे त्याच्याकडे ज्यावेळेस आपण पाहतो, तर योहान कृत शुभवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 29 अशा प्रकारे म्हणतं, ज्यावेळेस त्याला येताना ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस त्याला पाहतो, तो आपल्या शिष्यास म्हणतो, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. म्हणजे ज्यावेळेस उत्पत्तीमध्ये 22व्या अध्यायामध्ये त्या इसाहकासाठी आपण पाहतो की तेथे फक्त तो इसाहक एकुलता एक आहे, परंतु येथे आपण ह्या प्रकारे पाहतो ज्याप्रमाणे योहानामध्ये लिहिलेलं आहे, नवीन करारात असताना आपण पाहतो की तेथे जगाचे समस्त मानव जातीचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त आपण तेथे एक मोठ्या स्वरूपात पाहतो. अशाच प्रकारे ज्यावेळेस एक स्वर्गातील चित्र प्रगटीकरणाच्या अध्याय 5 वचन 12 मध्ये आपण पाहतो, तेथे असं लिहिलेलं आहे की वध केलेला कोकरा सामर्थ, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व उपकार सुती घेण्यास योग्य आहे. येथे आपण पाहतो की पुत्राचं कशा प्रकारचं गौरव त्या स्वर्गात होत आहे, जेथे ते 4 प्राणी, 24 वडीलजन आणि अगणित अशी स्वर्गीय प्रजा आहे, जे न थांबता, जिथे रात्र दिवस असा कुठला वेळ नाहीये, तिथे न थांबता त्याची अशा प्रकारची आराधना करत आहेत. तेथे आपण तो जो परमेश्वराचा कोकरा आहे त्याच्याकडे आपण पाहतो. तेथे त्याची जी आराधना, जी न थांबणारी आराधना आहे, ती आराधना आपण तेथे पाहतो. अशाच प्रकारे ज्यावेळेस आपण पुढे जातो तिथे आपण याच प्रभू येशू ख्रिस्ताला लायन ऑफ जुडा किंवा यहुदा वंशाचा सिंह अशा प्रकारे पाहतो.
त्याच्याविषयी भरपूर वचनं आहेत, पण ठळक ज्या गोष्टी आहेत ह्याच प्रगटीकरणाच्या पाचव्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये असलेलं आहे. पहा, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर. तिथे देखील आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जो यहुदा वंशाचा सिंह आहे आणि दाविदाचा अंकुर आहे तिथे आपण पाहतो. आणि त्याच दाविदाच्या अंकुरामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याचं नाव आहे, जो त्याच्यामध्ये जन्माला गेला. तो भलेही या पृथ्वीवरती राजा नव्हता, परंतु तो अनादी काळापासून अनादी काळापर्यंतचा राजा आहे. तो स्वर्गीय राजा आहे. त्याचं राज्य असं आहे जे राज्य कधीच नष्ट व्हावायचं नाही, कारण तो सनातन काळाचा राजा आहे. तो यहुदा वंशाचा सिंह आहे. याच प्रकारे प्रगटीकरणाचा अध्याय 17 आणि वचन 14 याच्या पहिल्या भागात असं लिहिलेलं आहे की कोकऱ्याचे युद्ध आणि विजय तेथे असं लिहिलेलं आहे. तेथे देखील आपण पाहतो की यहुदा वंशाचा सिंह जो आहे त्याच्याविषयी कशा प्रकारे तिथे लिहिलेला आहे. आणि एक प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेली एक संज्ञा किंवा एक उपमा जे आपण पाहतो प्रगटीकरणाचा अध्याय 19 आणि वचन 16 मध्ये. तेथे हाच प्रभू येशू ख्रिस्त आपण लॉर्ड ऑफ लॉर्ड्स किंवा प्रभूंचा प्रभू अशा प्रकारे तिथे आपण पाहतो. तिथे त्याचं नाव जे आहे ते कशा प्रकारे तिथे लिहिलेलं, त्याच्या जागेवरती लिहिलेलं आहे, त्याच्या मांडीवरती लिहिलेलं आहे, अशा प्रकारचं आपण तिथे पाहतो. अध्याय 17 वचन 14च्या दुसऱ्या भागामध्ये लिहिलेला आहे, प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे, आणि जे त्याच्या बरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत. तेथे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे नाव आहे लॉर्ड ऑफ लॉर्ड्स तेथे आपण पाहतो की तो प्रभूंचा प्रभू आहे. उर्दू बायबलमध्ये अशा प्रकारे लिहिलं आहे की तो वो खुदावंदो का खुदा और बादशाहो का बादशाह आहे. अशा प्रकारचं प्रभू येशू ख्रिस्ताचं आपण तिथे नाव पाहतो. आपण प्रभू येशू ख्रिस्ताला ज्याप्रमाणे आपण पाहतो की तो प्रभू आणि आपला परमेश्वर आहे. कशा प्रकारे तो आपला प्रभू आणि परमेश्वर आहे आपण प्रगटीकरण 4:11 मध्ये पाहिलं. आपण इब्री लोकासपत्र अध्याय 1 वचन 8 ते 12 मध्ये पाहिलं. कशा प्रकारे तो सृष्टीपासून, तो उत्पत्तीपासून कसा प्रगटीकरणापर्यंतचा तो प्रभू आणि देव आहे त्याच्या प्रकारे आपण पाहतो. त्याच्यानंतर दुसरं आपण पाहिलं की कराराचा तो परमेश्वर आहे. कसा त्याने नोहासोबत त्याने करार केला, कसा त्याने अब्राहमासोबत करार केला, आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे नव्या करारामध्ये ज्यावेळेस तो त्या माडीवरच्या खुलीत आहे, कशा प्रकारे आपल्या देहाद्वारे आणि आपल्या रक्ताद्वारे त्यांनी एक नवीन करार प्रस्थापित करून एक नवीन नातं आणि एक नवीन प्रजा म्हणून त्याने आपल्याला त्याच्यासाठी आज त्याने बोलवलेले लोक आपल्याला केलेलं आहे. आपण लव ऑफ गॉड किंवा परमेश्वराचं प्रेम कशा प्रकारचं आहे. रोम अध्याय 5 वचन 8 मध्ये आपण पाहिलं की पापी असताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. योहान 3:16 मध्ये त्या अगापे प्रेमाचा आपण उच्चांक पाहतो की देवाने आपल्यासाठी त्या पुत्राला देऊन टाकलं. रोम 8:39 मध्ये आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या अगापे प्रीतीपासून, त्या अशा असीम प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळं करेल, कोण विभक्त करेल. त्याच्यानंतर आपण पाहिलं की तो लॅम्ब ऑफ गॉड आहे, कशा प्रकारे तो परमेश्वराचा कोकरा आहे. योहान 1:29 मध्ये आपण पाहिलं की तो जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. खरं पाहता प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी पापी झाला नाही, तर तो आपल्यासाठी पाप झाला. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहतो की त्याच्यामध्ये कधी पाप नव्हतं, त्याच्यामध्ये त्याच्या कृतीमध्ये कधी पाप नव्हतं, त्याच्या विचारामध्ये कधी पाप नव्हतं, आणि त्याने कशाही प्रकारे आपल्या बोलण्याने देखील त्याने पाप केलं नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं की तो लायन ऑफ जुडा आहे, कशा प्रकारे तो यहुदा गोत्राचा किंवा यहुदा वंशाचा सिंह आहे. आपण प्रगटीकरण 5:5 मध्ये पाहिलं आणि प्रगटीकरण 17वा अध्याय वचन 14च्या पहिल्या भागामध्ये पाहिलं. आणि शेवटी आपण तो कशा प्रकारे प्रभूंचा प्रभू आहे, लॉर्ड ऑफ लॉर्ड्स आहे, आपण त्याच्याविषयी प्रगटीकरण अध्याय 19 वचन 16 आणि प्रगटीकरण अध्याय 17 वचन 14च्या दुसऱ्या भागामध्ये पाहिलं की कशा प्रकारे तो आज आपल्यासाठी प्रभूंचा प्रभू आहे. आणि हाच प्रभूंचा प्रभू, हाच राजांचा राजा एके दिवशी आपल्याला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. जे ते आज जग त्याच्यासाठी किंवा तिथीद्वारे त्याच्या मरणाची आणि पाहता उद्याच्या दिवशी त्याच्या पुनरुत्थानाची आठवण करत आहे. परंतु आपल्याला ठाऊक आहे की ज्या दिवशी त्या देवाने आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये तारणासाठी ज्या वेळेस त्याने ती जागा तयार केली, ज्या दिवशी आपल्या मनामध्ये त्याने पापाचे ओझं दिलं, ज्या दिवशी आपण आपल्या मुखाने त्याने प्रभूने आपल्याला ती जीवा दिली की आपण त्याला प्रभू आणि ख्रिस्त म्हणून स्वीकारावं, आणि त्याच दिवशी आपलं तारण झालं
आणि खरं पाहता त्याच दिवशी आपल्या मनामध्ये ज्याप्रमाणे जग गुड फ्रायडे साजरा करतं, त्याच दिवशी आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, ज्या दिवशी आपलं तारण झालं, ते आपण स्मरण करतो. त्याच दिवशी आपण त्याचं पुनरुत्थान त्याचं सामर्थ्य आपण स्मरण करतो. त्याच दिवशी नाविन्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्या हृदयात होतो आणि त्याच दिवसापासून आपण त्याची परत येण्याची वाट पाहतो. आणि जी चांगली सुवार्ता, ज्याला गुड न्यूज म्हणतात, किंवा जी सुवार्ता, जी चांगली बातमी त्याने आपल्या जीवनात ज्याने जी आरंभली, ती चांगली बातमी आज आपण जगासमोर घेऊन जात आहोत, किंवा जगासमोर तो नेण्यासाठी आपल्याला योग्य बनवत आहे. या सर्व गोष्टींबद्दल आपण पुन्हा एकदा देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जो आपला आराधनेचा केंद्रबिंदू आहे आणि जो आपला ओठाचं प्रथम फळ घेण्यास योग्य आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पुन्हा एकदा आपण आठवण करीत या मननाच्या सत्रामध्ये आपण पुढे जाऊया.